भाजलेलं वांग, त्याचा घरभर दरवळणारा वास आणि आजीच्या हाताची कळणाची गरमागरम पुरी, हे आहे अस्सल खानदेशी वांग्याचं भरीत आणि पुरी, जी गावाकडची गोड आठवण करून देते। आज मी तुमच्याबरोबर आमच्या घरी खानदेशी पद्धतीने जशी भरीत आणि पुऱ्या बनवल्या जातात त्याची रेसिपी शेअर करणार आहे। त्याच्यासाठी इथे मी 2 वांगी घेतलेली आहेत। ही वांगी आपल्याला नरम घ्यायची आहेत, कारण की अशा वांग्यांमध्ये बिया नसतात। आता या वांग्यांना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। खानदेशामध्ये हिरवे वांगी वापरली जातात, पण मी बाहेरच्या देशात असल्यामुळे इकडे हिरवी वांगी मिळत नाहीत, म्हणून मी इथे काळ्या वांग्यांचा वापर करते। तेल लावून झाल्यावर या वांग्यांना आपल्याला असे मध्ये कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे वांग जे आहे ते आतूनही व्यवस्थित आणि पटकन शिजतं आणि आतमध्ये कीड आहे की नाही हे सुद्धा बघता येतं। तर ही वांगी मी ह्या जाळीवर ठेवते आणि आपल्याला ही भाजून घ्यायची आहेत। इथे आपली वांगी भाजतायत तोपर्यंत आपण पुऱ्यांचं पीठ भिजवून घेऊया। इथे आपण पुऱ्यांसाठी कळण्याचं पीठ घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पुऱ्या खुशखुशीत होण्यासाठी गरम तेल घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचं घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे। तुम्ही कळण्याचं पीठ घरीसुद्धा बनवू शकतात, नाहीतर आयतंसुद्धा आणू शकतात। जर तुम्हाला कळण्याचं पीठ घरी बनवायचं असेल तसं मला कमेंट्स करून सांगा। असं घट्ट आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपल्याला थोड्या वेळासाठी साईडला ठेवून द्यायचं, तोपर्यंत आपण भरीत बनवायला घेऊया। इथे आपली वांगी चांगली चारी बाजूने शिजलेली आहेत। आता आपण यांना डिशमध्ये काढून घेऊया। इथे आपण वांग्याची थोडीशी वाफ जाऊ दिली आहे आणि गरम गरम असतानाच आपल्याला याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे, म्हणजे ते ना पटकन निघतं। तुम्ही इथे बघू शकता वांग्यांमध्ये अजिबात बिया नाही आहेत। आता ही वांगी आपल्याला सुरीच्या साहाय्याने मॅश करून घ्यायची आहेत। इथे आपल्याला लसूणची चटणी बनवून घ्यायची आहे, तर इकडे लसूण लागणार आहे आपल्याला। आता लसूण आपल्याला खलबत्त्यामध्ये थोडे कुटून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये लाल मिरची घालायची आणि ही मिरची लसूण सोबत परत कुटून घ्यायची आहे। अशी आपल्याला लसूण चटणी तयार करून घ्यायची आहे। इथे कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल गरम झाले की ह्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे, शेंगदाणे आपल्याला थोडेसे पहिले परतून घ्यायचे आहेत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदासुद्धा आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा इथे परतला गेला की ह्याच्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे काप घालायचे, हिंग, सुक्या लाल मिरच्या आणि कांद्यासोबत हेही चांगलं परतून घ्यायचं। जर अगोदर आपण मिरची आणि खोबऱ्याचे काप घातले असते तर ते जळाले असते, म्हणून आपण याचा नंतर वापर केलेला आहे। इथे कांद्यांचा कलर चेंज झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जी लसूण चटणी बनवली होती ती घालायची आणि हिला पहिले आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आपण चटणी चांगली कांद्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये काही ड्राय मसाले घालायचे आहेत। हळद, काश्मीरी लाल मिरची कलरसाठी यूज करते, धनेपूड, गरम मसाला, हे चांगलं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। मसाले जळू नये म्हणून ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते। मसाल्याचा छान असा सुगंध यायला लागलेला आहे, म्हणजे मसाले आपले इकडे चांगले भाजले गेलेले आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये हे भरताचं वांग घालायचं आहे, त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत याला मिक्स करून घ्यायचं।
आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया। इथे मस्त आपलं भरीत बनून तयार झालेलं आहे। मस्त असा याला कलरसुद्धा आलेला आहे आणि सुगंध तर एकदम अप्रतिम येतोय। आता आपण लगेच पुऱ्या बनवायला घेऊया। पीठ आपण परत एकदा चांगलं मळून घेऊया। आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि याला तेल लावून पुरी जशी लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे। जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही। अशा पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत। आता आपण एक एक पुरी लाटून अशी डिशमध्ये ठेवून घेऊया। इथे आपण काही पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। आता हे आपण तळून घेऊया। इथे तेल गरम झालेलं आहे। आता एक एक पुरी ह्याच्यामध्ये सोडूया। हे बघा, काही न करता पुरी बघा कशी फुगून आलेली आहे। दोन्ही बाजूने सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत। हे घ्या, मस्त अशी टम फुगलेली पुरी इथे तयार झालेली आहे। आता हे आपण डिशमध्ये काढून घेऊ। हे घ्या, खानदेशी वांग्याचं भरीत आणि पुऱ्या, जिच्या चवीत घरची आणि गावची आठवण राहते। पुरी बघा कशी मस्त अशी टम फुगलेली आहे आणि दोन्ही साईडने कलर सुद्धा एकदम मस्त आलेला आहे। इतकं छान झालंय ना की खाल्ल्याशिवाय राहतच नाहीये। एकदम भन्नाट मस्त तो स्मोकी फ्लेवर येतोय वांग्याच्या भाजायचा आणि मसाल्याचा सुगंध, दोन्ही एकदम परफेक्ट आहेत। तर खानदेशी पद्धतीने बनवलेल्या कळण्याच्या पुऱ्या आणि भरीत कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून सांगा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।